महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचे कसबा बावडा इथले कार्यकर्ते सुनील जाधव यांचा मुलगा आदर्श जाधव यानं शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख राहुल माळी यांना मारहाण केली। या घटनेनंतर थोड्याच वेळात राजेश क्षीरसागर हे कसबा बावडा परिसरात आले। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी राजेश क्षीरसागर यांना कसबा बावड्यातील संपर्क कार्यालयात घेरलं। त्यामुळे त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला। मात्र आमदार सतेज पाटील यांनी या ठिकाणी येत शांतता राखण्याचं आवाहन केल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला। या घटनेनंतर मात्र कसबा बावडा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कसबा बावडा परिसरात राजेश क्षीरसागर यांना प्रतिसाद मिळत नसल्याच्या रागातून राहुल माळी यांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय। दरम्यान या घटनेनंतर 2000हून अधिक कार्यकर्ते कसबा बावड्यातील भगवा चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमले होते। या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक शांततेत व्हावी असा आमचा प्रयत्न आहे, मात्र कसबा बावड्यातून राजेश लाटकर यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मतदानामध्ये व्यत्यय आणण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जात असल्याचा आरोप केला। कसबा बावड्यातून मतदान कमी व्हावं हाच विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे, मात्र धमकी आणि दबावाचं राजकारण कोल्हापूरची जनता खपवून घेणार नाही असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला। प्रचंड मोठा मॉब आला होता, म्हणून सगळ्यांना मी बाजूला केलं आणि पोलिसांना सांगितलं त्यांना दुसऱ्या मार्गाने त्या ठिकाणी घेऊन जावा, कारण की या निवडणूक ही शांततेने व्हावी अशी आमची इच्छा आहे। आणि त्यांचा जो प्रयत्न चालू आहे डिस्टर्ब करायचा आणि मतदान कमी करायचं, या सगळ्यातून मतदान कमी करण्याचा प्रयत्न होते। आणि मला वाटते कॅबिनेट दर्जा असलेल्या माणसानं एवढ्या खालच्या ह्याच्यावर करणं संयुक्तिक नाही। सकाळपासून सगळीकडेच ते धमकी देत आहेत, योग्य नाही। आणि कोल्हापूरकर जनता हे असल्या गोष्टी खपवून घेत नाही। सुदैवानं मी आलो आणि सगळ्या लोकांना बाजूला घेतलेलं आहे। आणि आता राहिलेल्या 3 तासात माझ्या कोल्हापूर शहरातल्या लोकांना विनंती आहे की या दादागिरीचा या ठिकाणी उत्तर एकच असणार आहे, ते प्रेशर कुकरला बटन दाबणे, कारण की ही दादागिरी आता अगदी रस्त्यावर करण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान या घटनेनंतर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, त्याचबरोबर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी पोलीस प्रशासनाला देखील सूचना केल्या। या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता राजेश क्षीरसागर यांना पोलिसांनी कसबा बावड्यातून पर्यायी मार्गाने बाहेर काढलं।